हॅलो नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत. रेल्वे भरतीवरती मी मागच्या वर्षभरापासून काम करत आहे. भरपूर पोरांमध्ये जनजागृती झाली आहे. आता महाराष्ट्राचा टक्का देखील आपल्याला रेल्वे भरतीमध्ये 100% वाढवायचा आहे. मित्रांनो, नुकतीच RRB LP ची परीक्षा झाली, ज्याच्या 18,000 पेक्षा जास्त जागा होत्या. या परीक्षा पोरांना कशा गेल्या आणि त्यांचा कट ऑफ किती येऊ शकतो हे आपल्याला महत्वाचं एवढ्यासाठी आहे की भविष्यात येणारी NTPC फॉर्म भरलेले आहेत, पण ग्रुप डी चे जवळपास 50,000 जागा येणार आहेत, त्याचे फॉर्म भरणं बाकी आहे. या परीक्षांसाठी आपल्याला या परीक्षेचा कट ऑफ किती आहे ह्याच्यानुसार स्ट्रॅटेजी करण्यासाठी मदत होणार आहे. तर मी तुम्हाला आजचं लेक्चर एकदम शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. ALP भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो, ओके. आणि यावरून पब्लिक आपल्याला फक्त घेणं देणं एवढ्या गोष्टीचं आहे. ALP चा फॉर्म बऱ्याच पोरांनी भरलेला नाहीये, कारण त्याला ITI होता. मग पुढे येणाऱ्या NTPC कितीपर्यंत कट ऑफ जाईल आणि ग्रुप डी चा कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो, यासाठी आपल्याला हे महत्वाचं ठरणार आहे लेक्चर. बाय द वे, ग्रुप डी चं मी आधी सांगितलं तुम्हाला, लेवल 1 च्या 50,000 प्लस जागा येणार आहेत, 50,000 प्लस, ज्याची जाहिरात डिसेंबर मध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. 10वी पास जवळपास 10 ते 15,000 पोस्ट असतील आणि ITI वरती जवळपास 30-35,000 पोस्ट असू शकतात. हे कदाचित कमी आकडा सांगितला मी, याच्यापेक्षा पण जास्त आकडा येऊ शकतो. 10वी पासला 33 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे ओपन कॅटेगरीसाठी, त्यामुळं ओबीसी साठी 36 आणि SC/ST साठी 39 वर्ष. बरेचसे जण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. मॅथ, रिझनिंग आणि GS वरती तुम्हाला तयारी करून घेण्याची जिम्मेदारी माझी. फक्त फॉर्म भरा. ऑफलाईनची रेल्वे भरतीची ऑफलाईनची बॅच माझी नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे, ओके. नांदेड जिल्ह्यात कुठं सर, तर इथं तुम्हाला दिसत असेल सायन्स कॉरिडॉर, श्रीनगर माहिती आहे तुम्हाला. स्विस बेकरीच्या समोर सरळ आलं की दुसरी बिल्डिंग, 2 मजली बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी आपली ही रेल्वे भरतीची बॅचेस चालू आहेत. तुम्ही स्वतःहून एक 4 ते 5 महिन्यासाठी येऊ शकतात आणि मस्तपैकी स्ट्रॉंगली तुमचा अभ्यास करू शकतात. ज्याला प्रॉपर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्याने नांदेडमध्ये मोस्ट वेलकम. नांदेडमध्ये तुमचे क्लासेस होतील आणि छान पद्धतीने तुमचं तिथं तयारी पण केली जाऊ करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुमची हॉस्टेलची पण सुविधा आहे बाहेर येऊन येणाऱ्या मुला मुलींसाठी. तर काय करायचं तुम्हाला, फक्त या ठिकाणी एक सेकंड तुम्हाला मी छोट्या ह्याच्यात दाखवून देतो. हा, आता इथं जो कोपऱ्यामध्ये नंबर दिसतोय या नंबरवरती कॉल करायचा आहे, बरोबर. हा नंबर आहे मित्रांनो, इथं मी नोट करतो, 87 88 75 58 20 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं सीट बुक करू शकतात, ओके. चला, ऑनलाईन मध्ये सुद्धा मी तुमच्या सोबत अवेलेबल आहे. ऑनलाईन मध्ये आपल्या बॅचेस फेसबुक ऍप्लिकेशनवर होतात आणि तिथं सध्या ऑफर मध्ये या बॅचेस तुम्ही करू शकता. तिथं सुद्धा लेक्चर करता येईल तुम्हाला. डेडिकेटली करायचं असेल तर मोस्ट वेलकम नांदेडसाठी, ओके. आपलं रेल्वेचं पुस्तक माहिती आहे सर्वांना. चलो, आता CBT 2 ची तयारी करायची असेल तर 100% ज्याचा स्कोर येत असेल ALP चा, CBT 2 प्रॉपर करायचं असेल तर 100% नांदेडमध्ये वेलकम असणार आहे तुमचं. टोटल वॅकन्सी होत्या CBT 2 च्या 18,799. एकाच 15च्या रेशोने तुम्हाला बोलवलं जाणार आहे. जवळपास 2.84 लाख पोरं पास होतील CBT 1. CBT 2 ला एलिजिबल आहेत 2.84 लाख, ओके. वॅकन्सीच्या हिशोबानं 15 पट पोरं घेतले जातात. टोटल फॉर्म भरले गेले होते 19 लाख, ओके. 19 लाख फॉर्म या ठिकाणी भरले गेले होते या CBT 1 साठी, ALP साठी. 19 लाखापैकी भरपूर सारे पोरं या ठिकाणी तेवढे सिरियस नसतात आणि जवळपास 60-70% प्रेझेंटी होती, म्हणजे वरचे 4-5 लाख पोरांनी फॉर्म पण म्हणजे परीक्षा पण दिली नाहीये. आता यापैकी पोरांनो, खरं कॉम्पिटिशन जर मला विचारलं तुम्ही, 4-5 लाख गळले याच्यामध्ये परीक्षा न देणारे राहिले एक 12-13 लाख पोरं. 12-13 लाखापैकी परत आणखीन ह्याच्यामध्ये 900 भरपूर असतात. त्यामुळं इथं ऍक्च्युअल अभ्यास करणारे माझ्या अंदाजानुसार 5 ते 6 लाख पोरं असणार आहेत, ज्यांनी खूप डेडिकेटली अभ्यास केलाय. काही जण पहिल्याच अटेम्प्ट आहे म्हणून सोसू दिला असेल. मग आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि महत्वाची गोष्ट नॉर्मलायझेशन आणि आणखी एक गोष्ट निगेटिव्ह मार्किंग, ओके. निगेटिव्ह मार्किंग डायरेक्ट 1/3 मार्काची आहे. तर हे सगळे फॅक्टर विचारात घेतले तर कट ऑफ माझ्या माहितीनुसार जास्त जाणार नाही, माझ्या अनालिसिस नुसार, ओके. तुम्ही याच्यावरती निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा मी एक माझा अनालिसिस सांगतोय, त्यामुळे व्यवस्थितरित्या ऐकून घेत चला. नॉर्मलायझेशन मध्ये 5 ते 8 मार्काचा फरक पडेल साधारणतः. SSC ला वगैरे 30-35 मार्काचा फरक पडतो, इथं मात्र जास्त फरक पडणार नाहीये. निगेटिव्ह मार्किंग आणि पोरांनी दिलेली परीक्षा या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ कमीपर्यंत बसू शकतो. आता हे एक माझा अनालिसिस आहे, याच्यामध्ये कमी जास्त होईल. मला या ठिकाणी ऍक्च्युअल कट ऑफ जो आहे
तो असा वाटतोय 75 पैकी 42 प्लस अनरिझर्व कॅटेगरीसाठी. ओके, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी माझा कट ऑफ हा 42 प्लस पर्यंतचा जाऊ शकतो, हा माझा अंदाज आहे. ओके, नॉर्मलायझेशन तुम्ही जर 40 वर असाल, 40 वर असाल तर नॉर्मलायझेशन तुमचे 2-3 मार्क वाढले तरी तुम्ही इथे बसू शकता. त्यामुळे मी 40 ला आता मी सोडून देऊ का हो, असं करू नका. ओके, 42 प्लस हा नॉर्मलायझेशन नंतर तुमचा कट ऑफ लागू शकतो. त्यामुळे 40 वाले पण थोडंसं सेफ झोन मध्ये आहेत किंवा त्यांनी डायरेक्ट निगेटिव्ह विचार करू नका. ओके, त्याच्यानंतर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे हा जवळपास सारखाच लागतोय. त्यामुळे ह्या दोघांचा कट ऑफ मी तुम्हाला सेमच सांगणार आहे. ओके, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी मला असं वाटतंय मी तर रेंज पकडतोय 39 ते 40 मार्कापर्यंत, 39 ते 41 मार्क हा रेंज असेल याचा. ओके, अनरिझर्व कॅटेगरीचा 42 ते 44 च्या दरम्यान हा कट ऑफ जाऊ शकतो. ओबीसी ईडब्ल्यूएसचा एवढ्यापर्यंतचा कट ऑफ मित्रांनो जाऊ शकतो. आता शेवट आहे एससी आणि एसटीचा कट ऑफ. त्यातल्या त्यात एसटीचा कट ऑफ आणखीन डाऊन येतो. ओके, एससी आणि एसटीच्या कट ऑफ मध्ये एसटीचा कट ऑफ हा कमी येतो, पण मी या दोघांची रेंज आहे ती सेमच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इथं हा कट ऑफ मला वाटतोय 32 ते 34च्या दरम्यान जाऊ शकतो. त्यामुळे ज्यांचे एवढे कट ऑफ असतील त्यांनी प्रॉपरली सीबीटी 2 ला तयारी करा, याचा फायदा खूप आहे तुम्हाला. सीबीटी 2 ची तयारी केला तर तुमची एनटीपीसी पण चांगली होईल आणि तुमचा ग्रुप डी पण चांगली होईल. त्यामुळे ह्याच्या आसपास जरी असाल ना तर तुम्ही सीबीटी 2 ची तयारी करा, 100% करा. ओके, आणि ज्याला प्रॉपरच तयारी करायची असेल सीबीटी 2 माझ्यासोबत, त्यांच्यासाठी आपल्या ऑफलाईनच्या बॅचेस आहेत. मी हे नंबर सांगितला, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ऑफलाईनला नांदेड जिल्ह्यामध्ये येऊ शकतात. पुढचे 3-4 महिने मस्तपैकी अभ्यास करा आणि मी सोबतच आहे. आणि ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईनचं पण आहे, तर दोन्ही पर्याय तुमच्यासाठी खुले असणार आहेत. ओके, चलो, तर मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळी माहिती शेअर केली आहे. भेटूयात असंच आणखीन एखाद्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए थँक्यू, बाय बाय, टेक केअर.